इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की तुम्हाला माहित असेल, आपला टॉपिक कोणता चालू होता, मॅथ रिव्हिजन बॅच चालू आहे आणि टॉपिक कोणता चालू आहे, अल्जेब्रा। आणि ग्रुप डी जे मुलं ग्रुप डी ची तयारी करत आहे किंवा आगामी येणारे एनटीपीसी ची पण ऍड पडणार आहे, बरोबर आहे। एनटीपीसी ऍड आलेली आहे, किती जागा आहे, 8000 जागा आहे, बरोबर आहे। तर त्याच्यासाठी जे आपण बॅच चालू केलेली आहे, मॅथ रिव्हिजन बॅच, हे खूप महत्त्वाची आहे। आणि मी स्पेशली फोकस करत आहे आरआरबी म्हणजे रेल्वेवर, आणि रेल्वेमध्ये जी एक्झाम क्वेश्चन आलेले आहे हेच एक्झाम्पल मी इथे घेत आहे। ओके, तर चला चालू करू क्लास। ओके, तर लास्ट क्लासला आपण क्यूब बेसिसवर काही हे फॉर्म्युले घेतले होते आणि त्याच्या बेसिसवर काही प्रॉब्लेम पण घेतले होते, बरोबर आहे। तर कोणते होते प्रॉब्लेम मला सांगा, सॉरी एक्झाम्पल हे म्हणजे फॉर्म्युले ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू काय दिला होता तुम्हाला, ए प्लस बी प्लस सी, आणि तुम्हाला इंटू काय होतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस ए सी, हा फर्स्ट फॉर्म्युला होता, बरोबर आहे। सेकंड फॉर्म्युला काय सांगितला होता मग तुम्हाला, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट इंटू ब्रॅकेट मध्ये 3 टाइम्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए प्लस बी प्लस सी चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, बरोबर आहे। दोन फॉर्म्युले सांगितले होते मी तुम्हाला, हो। नंतर थर्ड फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेट मध्ये काय होतं, ए मायनस बी चा होल स्क्वेअर प्लस बी मायनस सी चा होल स्क्वेअर प्लस सी मायनस ए चा होल स्क्वेअर, बरोबर आहे। हे तीन फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले होते आणि याच्या बेसिसवर याच्या बेसिसवर काही प्रॉब्लेम पण घेतले होते। आज पुन्हा 1 ते 2 प्रॉब्लेम ह्या बेसिसवर घेऊ आपण। ओके, ओके मित्रांनो, तर एक प्रॉब्लेम आहे ह्या फॉर्म्युला बेसिसवर आणि हे एक्झाम मध्ये आलेला आहे रेल्वेच्या। ओके, आरआरबी मध्ये आलेला आहे। तर कसे सॉल्व्ह करसाल मला सांगा। काय दिलं तुम्हाला, x इज इक्वल टू 100, y इज इक्वल टू 101, z इज इक्वल टू 102। तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं, x क्यूब प्लस y क्यूब प्लस z क्यूब मायनस 3xyz। आणि हे तीन फॉर्म्युले आहे, ह्या तीन फॉर्म्युलेच्या बेसिसवरच आहे ते। ओके, तर काय आहे मला सांगा बरं, तुम्हाला 3 व्हॅल्यू दिलेली आहे, इथे कोणता फॉर्म्युला यूज करसाल, तर फॉर्म्युला नंबर जो 3 आहे तो आपल्याला इथे यूज करायचा आहे। काय होईल, x प्लस वाय प्लस झेड डिवाइड बाय काय दिलं, 2 दिलेला आहे, आणि ब्रॅकेट मध्ये काय होईल, x मायनस वाय चा स्क्वेअर प्लस y मायनस झेड चा स्क्वेअर प्लस z मायनस x चा स्क्वेअर, बरोबर आहे। इथे मी फक्त a b च्या फॉर्म मध्ये लिहिलेले होते, इथे दुसरे x y z आहे, बस हे चेंज झालेलं आहे। ओके, तर काय करायची, व्हॅल्यू इथे पुट करायची, x प्लस x ची व्हॅल्यू किती दिली आहे 100 प्लस y ची व्हॅल्यू किती दिली आहे 101 प्लस z ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 102 डिवाइड बाय काय दिलं आहे 2। ओके, समजलं का। आता मला सांगा, ब्रॅकेट मध्ये इथे x मायनस y आहे, जर 100 मधून 101 गेला तर किती राहतो, मायनस चा स्क्वेअर, बरोबर आहे। y मधून z म्हणजे 101 मधून 102 गेला किती राहतो, पुन्हा मायनस 1 प्लस z मायनस x, z म्हणजे किती आहे 102, 102 मधून 100 गेले किती राहतो 2, बरोबर आहे, याचा स्क्वेअर। नंतर याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं, 100 प्लस 101 प्लस 102 किती होतो 303 होतो, बरोबर आहे, डिवाइड बाय 2। नंतर याला जर सॉल्व्ह केला, x चा स्क्वेअर काही असो, पॉवर जर इव्हन असेल तर काय होतं, पॉझिटिव्ह राहतं, काय होतं 1, इथे काय होईल पुन्हा 1, इथे 4, बरोबर आहे। नंतर काय होईल, इथे 303 डिवाइड बाय 2, इथे काय होईल 4 आणि 2 6, नंतर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होईल 3, आणि जर याला तुम्ही 303 इंटू 3 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 909, हे काय झालं, फायनल आन्सर झालं। ओके, एवढं तामझाम करायची पण जरूरत राहत नाही, डायरेक्ट मनातल्या मनात व्हॅल्यू ऍडिशन करायची, इथे मायनस करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा आणि डायरेक्ट आन्सर करायची। फक्त हे मी तुम्हाला जी स्टेप सांगितली आहे हे कशासाठी सांगितली आहे, किंवा तुमचा
म्हणजे तुम्हाला कशा आन्सर हवा याच्यासाठी सांगितले. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. एक्स ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्ही. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे ओढू आपण आता. ह्याच बेसिसवर आहे. ओके, एक्स ची व्हॅल्यू 110 आहे, एक्स ची व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू 111 आहे आणि एक्स ची व्हॅल्यू सोबत झेड ची व्हॅल्यू 112 आहे. ओके, आणि तुम्हाला हेच फाइंड आउट करायला सांगितलंय. काढू शकता ना आता एक प्रॉब्लेम घेतलाय मी ह्या फॉर्म्युलेच्या बेसिसवर. आता जर तुम्हाला ह्या फॉर्म्युलेच्या बेसिसवर हे सेकंड प्रॉब्लेम आहे. ओके, तर काय होईल सांगा बरं मला. आता काय होईल इथे फॉर्म्युला काय आहे सांगा. काय एक्स प्लस वाय प्लस झेड डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट एक्स मायनस चालू करू. तर काय आहे इथे दिलेला तुम्हाला एक्स, बस इथे काय करायची व्हॅल्यू पुट करायची. ओके, काय होईल इथे 101 10 111 आणि झेड ची व्हॅल्यू 112. ओके, तर इथे काय होईल जर तुम्ही याला ऍड केलं काय होईल 110 111 प्लस 112 काय होईल 3. इथे 3 म्हणजे 3 डिवाइड बाय 2. ओके, जर तुम्ही याला जर नंतर काय करायचं ब्रॅकेटमध्ये ओरली करायचं. 110 मधून 111 गेले किती राहतो -1 असतो, बरोबर आहे. नंतर y मायनस झेड म्हणजे 111 मधून 112 गेले किती राहतो -1 इथे किती राहतो 2. म्हणजे काय होईल सेम जे आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये केलं होतं सेम इथे ऍज इट इज येऊ राहिलं, बरोबर आहे. फक्त इथे काय झाली एक्स वाय झेड ची जी ऍडिशन होती ती चेंज झाली आहे, बरोबर आहे. आणि हे तुम्हाला एक काय दिसतंय तुम्हाला हे एक एपीच्या फॉर्म मध्ये दिसत आहे, बरोबर आहे. याचा एक फॉर्म्युला पण असतो 9 × a × हा एक शॉर्ट फॉर्म्युला असतो. ओके, तर इथे काय होईल 9a² × d² हा एक शॉर्ट फॉर्म्युलाने पण निघतो, पण हा खूप जणांना समजेल नाही म्हणून मी हाच फॉर्म्युला यूज करतोय. ओके, काय होईल 1 + 1 + 4 काय होईल 6. इथे काय होईल 3 गुणिले 3 इथे काय होईल 999. ओके, तर फायनल आन्सर किती झालं 999. ओके, समजलं सर्वांना. हो, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एनटीपीसी मध्ये आलेला आहे. ओके, तर काय दिलं आहे तुम्हाला इफ a³ + b³ + c³ - 3abc = 405 and if at a b + c = 50 then find the value of a - b चा होल स्क्वेअर - bc स्क्वेअर प्लस c - a चा होल स्क्वेअर. ओके, तर काय होईल इथे सांगू शकता. काय होईल इथे सेम जो प्रिव्हियस प्रॉब्लेम होता त्या बेसिसवरच आहे. ओके, काय होईल a³ + b³ + c³ - 3abc = a + b + c / 2. नंतर काय होईल इथे a - b चा होल स्क्वेअर प्लस b - c चा होल स्क्वेअर प्लस c - a चा होल स्क्वेअर, बरोबर आहे. आपल्याला कशाची व्हॅल्यू दिलेली आहे a + b + c चा क्यूब दिलेला आहे -3abc किती दिलेला आहे 405 दिलेला आहे. ओके, नंतर इथे a + b + c किती दिलेला आहे 15/2 दिलेला आहे आणि ही व्हॅल्यू काढायला सांगितली आपल्याला. ओके, तर काय होईल म्हणजे हे a - b चा होल स्क्वेअर प्लस b - c चा होल स्क्वेअर प्लस c - a चा होल स्क्वेअर काढायला सांगितलंय. ओके, तर काय होईल आता काय होईल इथे 15 ने जर भाग दिला इथे तर जाईल का 15 × 2 = 30 आणि 15 × 7 किती होतोय 105 × 2, बरोबर. ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे सपोज मी याला कन्सिडर x केलं तर किती होईल जी 54 x = 54 म्हणजे a - b चा होल स्क्वेअर प्लस b - c चा होल स्क्वेअर प्लस c - a चा होल स्क्वेअर जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 54. ओके, समजला का सर्वांना काय कळलं. म्हणजे तुम्हाला a³ + b³ - c³ - 3abc =
405 दिलं आणि एबीसी ची व्हॅल्यू तुम्हाला 15 दिली होती आणि तुम्हाला a मायनस बी चा होल स्क्वेअर प्लस बी मायनस सी चा होल स्क्वेअर प्लस सी मायनस ए चा होल स्क्वेअर काढायला सांगितलं होता. मी फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट केल्या आणि व्हॅल्यू काय केली फाइंड आउट केली. ओके, तर चला नेक्स्ट काही मिसलेनियस क्वेश्चन आहे. म्हणजे मिसलेनियस टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत ते करू आता आज. कारण की ह्या टाइपचे जेवढे प्रॉब्लेम घ्यायचे आहे म्हणजे तेवढे मी घेतलेले आहे. म्हणजे काय होईल, म्हणजे आता तुम्हाला जर एक्झाम मध्ये ह्या टाइपवर प्रॉब्लेम आले तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. ओके मित्रांनो, तर काही मिसलिनियस टाइप म्हणजे ह्या टाइपचे मी तुम्हाला एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब ह्या टाइपचे पण शिकवलेले आहे ऑलरेडी. जे आपले 3-4 क्लास झालेले आहे त्याच्यात मी ह्या टाइपचे तुम्हाला प्रॉब्लेम शिकवले आहे. आणि याच्यात तुम्हाला अजून काय प्रकारे विचारतात तर काय करतात, तुम्हाला म्हणतात इफ एक्स प्लस 1/x इज इक्वल टू n आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात x चा पॉवर 5 प्लस 1/x चा पॉवर 5 इज इक्वल टू काय होतो फाइंड आउट करायला लावतात तुम्हाला. हे जर तुम्हाला x प्लस 1/x इज इक्वल टू सपोज व्हॅल्यू दिली असेल, सपोज इथे n दिलेली आहे, तर कसे फाइंड आउट करतात तर त्याचा काही मेथड्स म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला आहे त्याचा आणि तो लक्षात ठेवायचा. कारण की याला सॉल्व्ह करत बसायचं नाही. काय होईल तर काय असते, जर तुम्हाला x चा पॉवर 5 प्लस 1/x चा पॉवर 5 फाइंड आउट करायचा असेल तर काय होतो x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर इंटू x क्यूब प्लस 1/x क्यूब मायनस x प्लस 1/x. हा लक्षातच ठेवावा लागेल तुम्हाला. त्यासाठी काय करावं लागेल, एखाद्याचं पेज वगैरे असेल तुमचं नोटबुक, त्याच्यात काय करायचा नोट डाऊन करायचा आणि रिवाइज करायचा. नेक्स्ट तुम्हाला काय विचारतात x प्लस 1/x इज इक्वल टू n, तर फाइंड आउट करा x चा पॉवर 6 प्लस 1/x चा पॉवर 6. त्यासाठी काय माहित पाहिजे तुम्हाला, काय होतो डायरेक्ट फॉर्म्युला काय होतो त्याचा x क्यूब प्लस 1/x क्यूब चा पॉवर 2 होतो, पॉवर 2 मायनस 2. ओके, नेक्स्ट तुम्हाला काय विचारतात x चा पॉवर 7 प्लस 1/x चा पॉवर 7 म्हणजे याची व्हॅल्यू दिली राहतात तुम्हाला x प्लस 1/x इज इक्वल टू n देणार राहतो आणि फाइंड आउट काय करायला सांगतो तुम्हाला x चा पॉवर 7 प्लस 1/x चा पॉवर 7. तर काय होतो x चा पॉवर 4 प्लस 1/x चा पॉवर 4 इंटू x क्यूब प्लस 1/x क्यूब मायनस x प्लस 1/x. हे तीन खूप महत्त्वाचे आहे म्हणजे येऊ शकतात एक्झाम मध्ये. ओके, याच्या पहिले मी तुम्हाला स्क्वेअर आणि क्यूबचा सांगितलं आहे ऑलरेडी कसं फाइंड आउट करायचं आहे. तर याचा प्रॉब्लेम कशा प्रकारचे विचारतात तर बघा, सपोज तुम्हाला इथे x प्लस 1/x इज इक्वल टू 5 दिलेला आहे आणि फाइंड आउट करायला सांगितलं तुम्हाला x चा पॉवर 5 प्लस 1/x चा पॉवर 5. ओके, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? हो, सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला इथे फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय असतो, x चा पॉवर 5 प्लस 1/x चा पॉवर 5 काय असतो x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर इंटू x क्यूब प्लस 1/x क्यूब मायनस x प्लस 1/x. बरोबर आहे. हे इथे मी फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. पण आता तुम्हाला खरी कसोटी लागते तुमची ही व्हॅल्यू फाइंड आउट करायला. आणि मी तुम्हाला ऑलरेडी हे दोन जे टर्म्स आहे मी हे ऑलरेडी तुम्हाला शिकवले आहे. जर तुम्हाला x प्लस 1/x सपोज 5 दिलेला आहे आणि तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर जर काढायचं असेल तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला 5 चा स्क्वेअर करायचा आणि मायनस 2. ज्यांनी व्हिडिओ पहिल्यांदा पाहून राहिले सर्वात प्रथम त्यांनी प्रीवियस लेक्चर बघायचे, कारण की इथे मी डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहे. ओके, 5 चा स्क्वेअर मायनस 2 किती होतो 23. ओके, नेक्स्ट x क्यूब प्लस 1/x क्यूब कसा काढायचा तर काय होतो 5 चा क्यूब मायनस 3 इंटू 5. तर काय होतो 5 चा क्यूब 125 मायनस 15 तर किती होतो 110. ओके, म्हणजे बघा माझ्याजवळ x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर ची पण व्हॅल्यू मिळाली आहे मला आणि x क्यूब प्लस 1/x क्यूब ची पण व्हॅल्यू मिळाली आहे आणि इथे पुट करायचे आहे. ओके, तर काय होईल x ची व्हॅल्यू किती आहे 23. नंतर x क्यूब प्लस 1/x क्यूब ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला
1 1 0 बरोबर आहे ना. आणि x प्लस 1 बाय x ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला 5. काय करायचं इथे सिम्प्लिफाय करायचं. काय होईल 0 11 ने 3 ला मुलं 33 कारण तो कॅरी 3 11 दोन्ही 22 22 आणि 3 25 ओके -5 ओके. तर काय होईल इथे 25 बरोबर आहे ना. 2530 मधून जर 5 गेले किती राहतो 2525. काय केले मी आपल्याला इथे काय दिलेलं होतं x प्लस 1 बाय x इज इक्वल टू 5 दिलेला होता आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं x स्क्वेअर प्लस 1 बाय x चा पॉवर 5. तर काय केला जो आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाला मी फॉलो केला. मला काय आणि फॉर्म्युल्यामध्ये काय काय दिलेलं होतं मला x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर फाइंड आउट करायचा होता आणि x क्यूब प्लस 1 बाय x क्यूब पण त्याच्यात फाइंड आउट करायचा होता. आणि हे आपण शिकलेलोच आहे ऑलरेडी. ही ह्या दोघांची व्हॅल्यू काढली मी आणि इथे पुट केली -5 आणि सिम्प्लिफाय केल्यावर मला जे फायनल आन्सर किती मिळालं 2525 ओके. हे समजलं. सेम जर तुम्हाला जर इथे विचारलं की x प्लस 1 बाय x इज इक्वल टू 5 तर फाइंड आउट करा x चा पॉवर 6 प्लस 1 बाय x चा पॉवर 6. तर तुम्ही फाइंड आउट करू शकता का हो. तर बघा इथे आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. इथे काय दिलेला आहे तुम्हाला x चा पॉवर 6 प्लस 1 बाय x चा पॉवर 6 इज इक्वल टू काय दिलेला आहे x क्यूब प्लस 1 बाय x क्यूब त्याचा होल स्क्वेअर -2 दिलेला आहे बरोबर आहे. हे इथे फॉर्म्युला दिलेला आहे. तर काय करायचं x चा पॉवर 6 प्लस 1 बाय x चा पॉवर 6 काय दिलं तुम्हाला x क्यूब प्लस 1 बाय x क्यूब चा पॉवर 2 -2 ओके. आणि आताच मी तुम्हाला इथे x क्यूब ची व्हॅल्यू काढून दाखवली होती. किती आली 110 चा पॉवर 2 -2 ओके. तर काय होतो 110 चा स्क्वेअर काय होतो 121 आणि 00 -2 इथे काय होईल 10 2 2 गेले 8 9 0. तर काय राहील 12098 ओके. हे काय झालं फायनल आन्सर झालं. हे समजले का दोन प्रॉब्लेम कशा प्रकारे काढले. हे फॉर्म्युला बेस आहे म्हणजे हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. याचा जो फायनल रिझल्ट राहतो हा तुमच्या लक्षात असला पाहिजे. आणि याला दुसरी कोणती मेथडने अप्रोच तिथे तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता ओके. आणि नेक्स्ट अँड फायनल आहे आपल्याला सपोज तुम्हाला जर आता थर्ड फॉर्म्युला हे दिलेलं आहे तुम्हाला. सपोज x प्लस 1 बाय x इज इक्वल टू 5 आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं x चा पॉवर 7 प्लस 1 बाय x चा पॉवर 7. तर काय फाइंड आउट करावं सांग तुम्ही सांगा मला. आता हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देत आहे. सर्वांनी सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे होमवर्क आहे तुमच्यासाठी ओके. तर काय करायचं इझी आहे. काय करायचं x चा पॉवर 4 प्लस 1 बाय x चा पॉवर 4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशावरून x प्लस 1 बाय x इज इक्वल टू 5 वरून तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता बरोबर आहे. नंतर x क्यूब प्लस 1 बाय x क्यूब ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण इथे फाइंड आउट केली होती किती 110. याच्यात काय करावं लागेल फक्त तुम्हाला जो 23 आलता 23 चा स्क्वेअर मायनस किती होतं 529 -2 किती होतं 527 बरोबर आहे. काय करावं लागेल 527 गुणिला 110 मायनस जो 5 आहे तो काय करावा लागेल वजा करावा लागेल. आणि तुम्हाला काय मिळेल x चा पॉवर 7 प्लस 1 बाय x चा पॉवर 7 ची व्हॅल्यू मिळून जाईल. आता मला सांगा हे जे तीन म्हणजे मी कॉन्सेप्ट घेतले तुमच्या इथे हे सर्वांना समजले का हो. जर समजले असेल तर काय करा याच्यावर भरपूर प्रॅक्टिस करा. काय होईल जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर हे जे रिझल्ट आहे ते विसरून जासान आणि याच्यात कॅल्क्युलेशन थोडे जास्त राहतो बरोबर आहे ना. याच्यात कॅल्क्युलेशन थोडा जास्त राहतो त्यामुळे काय करावं लागेल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर चला नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे वळू आपण. ओके मित्रांनो तर बघा इथे काय दिलंय तुम्हाला इफ x प्लस 1 बाय इज इक्वल टू 5
आता फाइंड आउट करायला सांगितलं तुम्हाला x चा पॉवर 5 मायनस 1 x चा पॉवर 5 मायनस 1 बाय x चा पॉवर 5. ओके, हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. आणि याच्या पहिले जे मी तुम्हाला सांगितलं होते इथे प्लस होतं फक्त. ओके, तर याचा फॉर्म्युला सेम आहे, ॲज इट इज आहे, काही चेंजेस नाही आहे. फक्त काय होतो इथे हा जो राहतो x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर ॲज इट इज राहतो. इथे काय करायचं x क्यूब मायनस 1 बाय x क्यूब मायनस x मायनस 1 बाय x राहतो. बरोबर आहे, इथे मायनस घ्यायचं. ओके, समजलं तुम्हाला? काय होईल इथे x मायनस 1 बाय x ची व्हॅल्यू राहील. ओके, काय दिला राहील तुम्हाला? इफ x मायनस 1 बाय x इज इक्वल टू 5, तर फाइंड आउट काय करायचं आहे तुम्हाला? x चा पॉवर 5 मायनस 1 बाय x चा 5 पॉवर 5. ओके, आधीचा फॉर्म्युला काय असतो? x चा पॉवर 5 मायनस 1 बाय x चा पॉवर 5 इज इक्वल टू काय असतो? x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर इंटू x क्यूब मायनस 1 बाय x क्यूब मायनस x अपॉन x मायनस 1 अपॉन x असतो. ओके, आता सांगा मला, तुम्ही याला फाइंड आउट करू शकता. जर तुम्हाला x मायनस 1 बाय x इज इक्वल टू 5 दिलेला असेल आणि तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर जर काढायचा असेल तर तुम्ही फाइंड आउट करू शकता ना. ओके, तर काय होईल? 25 प्लस 2 27. आता हे मी तुम्हाला सांगायची गरज मला वाटत नाही, कारण की मी तुम्हाला ऑलरेडी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ओके, जर तुम्हाला x क्यूब मायनस 1 बाय x क्यूब काढायचं असेल तर काय होतो? इथे 5 चा क्यूब 125 प्लस 3 इंटू 5. ओके, तर काय होईल? इथे 125 प्लस 15 इथे किती होईल? 140. बरोबर आहे, हे समजलं सर्वांना? आणि काय करायचं? इथे ही व्हॅल्यू पुट करायची. किती आली इथे? 27 इंटू 140 मायनस इथे काय होईल? मायनस 5. ओके, तर काय होतो? 14 साठी किती होतो? 98. राहिला किती? काय 9. 14 दोन्ही 28. 28 37. बरोबर आहे, 28 9 किती होतो? 37 मायनस 5. तर काय होतो? 10 तून 5 गेले, 5 राहिले, इथे 7. ओके, तर हे काय झालं? फायनल आन्सर झालं. ओके, तर बघा मित्रांनो, काही नाही, जस्ट सेम आहे. फक्त इथे काय केलं? इथे x क्यूब मायनस 1 बाय x क्यूब ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची होती आणि हे मी इथे तुम्हाला काढून दाखवलेली आहे. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे x मायनस 1 बाय x चा पॉवर जर तुम्हाला 5 दिलेला आहे सपोज, तर काय म्हटलंय तुम्हाला? आणि अजून तुम्हाला एक व्हॅल्यू दिली राहते 1 अपॉन x इज इक्वल टू सपोज 3 दिलेली आहे. तर तुम्हाला जर विचारलं x चा पॉवर 6 मायनस 1 बाय x चा पॉवर 6 जर विचारलं तर कसे फाइंड आउट करसाल? तर त्याचा फॉर्म्युला काय असतो? x चा पॉवर 6 मायनस 1 बाय x चा पॉवर 6 इज इक्वल टू काय असतो? x क्यूब प्लस 1 बाय x क्यूब. ओके, नंतर x क्यूब मायनस 1 बाय x क्यूब. ओके, जर ही तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या असेल आणि तुम्हाला जर म्हटलं फाइंड x चा पॉवर 6 मायनस 1 बाय x चा पॉवर 6. ओके, तर काय होईल? फाइंड आउट करू शकता. तर काय होईल? x मायनस 1 बाय x इज इक्वल टू काय होईल? 5 होईल. आणि याला जर तुम्हाला जर याच्यातून कोणची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही? x क्यूब मायनस 1 बाय x क्यूब. तर काय होईल? x क्यूब मायनस 1 बाय x क्यूब काय होईल? 5 चा क्यूब 125 प्लस 15 होऊन जाईल. ओके, तर इथे किती होईल? 110 सॉरी 140 होईल इथे. नंतर x प्लस 1 बाय x इज इक्वल टू तुम्हाला 3 दिलेला आहे आणि याच्यावरून जर तुम्हाला x क्यूब मायनस x प्लस 1 बाय x क्यूब काढायचं असेल तर काय होईल? 27 मायनस 3 इंटू 3 म्हणजे किती होईल? 18. म्हणजे आपल्याला इथे काय मिळाले आहे? दोन्ही पण व्हॅल्यू मिळालेले आहेत. ओके, तर काय होईल? इथे होईल 18 आणि इथे काय होईल? 140. तर इथे काय होईल? 18 चौक किती होते? 72. आले किती? कॅरी 7. 18 1 18 18 7 किती होतो? 25. ओके, तर फायनल आन्सर काय नाही होईल आपलं 2520. हे जे आहे हे फायनल आन्सर होईल.
ओके, तर काय होतं तुम्हाला दिलेलं इथे इफ x मायनस 1/x x इज इक्वल टू 5 आणि x प्लस 1/x इज इक्वल टू 3 आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं x चा पॉवर 6 मायनस 1/x चा पॉवर 6. तर याचा जो फॉर्म्युला असतो तो असतो x क्यूब प्लस 1/x क्यूब इंटू x क्यूब मायनस 1/x क्यूब. तर बरोबर किती असतो काय होईल याच्यावरून x मायनस 1/x वरून तुम्ही x क्यूब मायनस 1/x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि x प्लस 1/x याच्यावरून तुम्ही x क्यूब प्लस 1/x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि मी ती ह्या जे रिझल्ट आहे याच्यात काय केली पुट केली आणि फायनल आला याचा. ओके, तर मित्रांनो नेक्स्ट मिसलेनियस फ्रूटचा प्रॉब्लेम विचारतात तुम्हाला x मायनस 1/x इज इक्वल टू 5. आता फाइंड आउट करायला सांगतात तुम्हाला x चा पॉवर 7 मायनस 1/x चा पॉवर 7 फाइंड आउट करायला सांगतात. तर काय असतो फॉर्म्युला याचा जो फायनल रिझल्ट असतो तो असतो x चा पॉवर 4 प्लस 1/x चा पॉवर 4 इंटू x क्यूब मायनस 1/x क्यूब. ओके, आणि प्लस असतो x मायनस 1/x. ओके, तर काय असतो फॉर आता इथे तुम्हाला काय दिलं आहे तुम्हाला x मायनस 1/x इज इक्वल टू 5 दिलेला आहे आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर काय होतो x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू किती होतो 25 मायनस 2 23 होतो. याला पुन्हा जर स्क्वेअर केला तर काय होतो x चा पॉवर 4 अपॉन x चा पॉवर 4 529 मायनस 2 527. ओके, म्हणजे याची जी व्हॅल्यू असतो किती असते 527 इंटू आताच 5चं हे काढलेलं आहे आपण याची व्हॅल्यू असतो 140 प्लस 5. ओके, याला काय करायचं सिम्प्लिफाय करायचं आणि काय होते फायनल रिझल्ट मिळते. किती झालं तर बघा मित्रांनो एक मिसलेनियस प्रॉब्लेम आहे आणि पेपरात आलेले एक्झाम्पल आहे. ओके, काय दिलंय तुम्हाला ब्रॅकेट मध्ये 5x प्लस 1 चा होल क्यूब प्लस x मायनस 3 चा होल क्यूब प्लस 8 इंटू 3 मायनस 4 चा होल क्यूब इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला 6 इंटू 5x प्लस 1 इंटू x मायनस 3 इंटू 3x मायनस 4 दिलेला आहे. ओके, आणि मला सांगा हे जे प्रॉब्लेम मी दिलेला आहे हे याच्या बेसिसवर मी तुम्हाला ऑलरेडी खूप सारे प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ओके, आणि काही दिसते का तुम्हाला इथे काय असेल तर काय असतो इथे एक फॉर्म्युला लागतो इथे a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब इज इक्वल टू काय होतो 3 टाइम्स a प्लस b इंटू c. ओके, या काय म्हटलं मी a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ a b a इंटू b इंटू c. ओके, तर बघा इथे सेम ॲज इट इज हा फॉर्म्युला लागत आहे. तर काय होईल इथे आणि तुम्हाला व्हॅल्यू काय कशाची काढायला सांगितली आहे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. बघा बरं इथे हे फॉर्म्युला हे दोन्ही राईट हँड साइड इक्वल आहे का. तर जर मी याला 3 इंटू 2 लिहिलं तर काय होईल ह्या ब्रॅकेट मध्ये जाईल. ओके, म्हणजे काय होईल इथे जो 8 चा क्यूब हा 2 म्हणजे हा 8 जो दिलेला आहे हा याला जर ब्रॅकेटच्या आत नेलं तर काय होतो इथे बघा इथे 8 इंटू ब्रॅकेट मध्ये 3x मायनस 4 याचा पॉवर 3 दिलेला आहे आणि तुम्हाला माहित असेल 8 हा कशाचा क्यूब आहे 2 चा क्यूब आहे. जर याला मी सिम्प्लिफाय केलं तर बघा याला ब्रॅकेटच्या अंदर दिलं तर काय होईल 6x मायनस 8. ओके, ह्या फॉर्म मध्ये पण राहू शकते ते. ओके, समजलं सर्वांना. हे म्हणजे 2 जो होता तो ब्रॅकेट मध्ये आहे. ओके, नेला तर ॲज इट इज तुम्हाला जे फायनल आउटपुट आहे ते मिळून जाईल. इथे काहीच नाही करायचं, इथे सिम्पली काय करायचं ही जी व्हॅल्यू आहे याला ऍडिशन मध्ये ऍड करायचं. ओके, काय होईल इथे 5x प्लस 1 प्लस x मायनस 3 प्लस हा
8 जो आहे तो ब्रॅकेट मध्ये गेला तर काय सांगितलं तुम्ही तुम्हाला 2 गेलं तर बरोबर आहे 6x - 8 इज इक्वल टू 0. ओके तर काय होईल इथे 5x + 1 x - 3 + 6x - 8 इज इक्वल टू 0. 5x + 6x + 6 किती होतो 12x. इथे काय होईल 8 - 3 किती होईल 11 -1 तर x ची व्हॅल्यू काय होईल 10/12. याला जर पुन्हा सिम्प्लिफाय केलं तुम्ही तर काय होईल 5/6. ओके तर ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर होतं. सुट्टी देते का प्रॉब्लेम आहे आपल्याला दिले इथे 27x³ - 64y³ इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये ax - by आणि ब्रॅकेट मध्ये दिलं आहे पुन्हा मल्टिप्लिकेशन होते cx² + dy² + 12xy. ओके आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे 4a + b + 3c + 2d. ओके आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी एक फॉर्म्युला सांगितला होता a³ - b³ चा काय असतो a - b * a² + ab * b². ओके तर बघा काय करा कंपेअर करा इथे तर काय होईल याला जर कंपेअर केलं मी तर इथे काय होईल 3x³ होईल ना -4y³ सेम आहे ना ॲज इट इज. बघा हा 27 कशाचा क्यूब आहे 3 चा आणि हा 64 कशाचा क्यूब आहे 4 चा. ओके तर इथे काय राहील a - b म्हणजे हे 3 जो आहे तुमचा काय आहे 3x आहे आणि हा काय आहे 4y आहे बरोबर आहे. नंतर इथे काय होईल x² म्हणजे काय होईल हा जो आहे हा पूर्ण a आहे आणि हा b आहे तुमचा. इथे काय होईल 9x² प्लस इथे काय होईल 3 × 12 xy प्लस इथे काय होईल b म्हणजे काय दिलंय तुम्हाला इथे 4 म्हणजे 16y². ओके इथपर्यंत समजलं का सर्वांना कसं काढलं तुम्ही. हा जो तुमचा 3x आहे हा a आहे आणि हा b जो आहे हा 4y आहे आणि इथे जस्ट मी व्हॅल्यू पुट केली. ओके याच्यावरून काय कशाची व्हॅल्यू मिळते तुम्हाला a ची. बघा इथे कम्पेअर करा इथे आता इथे काय दिलं आहे ax - by दिलंय तुम्हाला. a च्या कोएफिशियंट मध्ये काय दिलेलं आहे a दिलेलं आहे म्हणजे इथे a ची व्हॅल्यू काय झाली 3 झाली. नंतर b ची व्हॅल्यू इथे काय झालेली आहे 4 झालेली आहे. ओके -4 झालेली आहे. नंतर इथे तुम्हाला c ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 9 आणि d ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला d ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 16. ओके कोएफिशियंट बघायचा इथे बघा y च्या कोएफिशियंट मध्ये काय दिलं आहे तुम्हाला d दिलेली आहे. ओके आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं तुम्हाला 4a + b + 3c + 2d. ओके तर काय होईल इथे व्हॅल्यू पुट करायची. काय होईल 4 × 12 + 4 + 32. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं तर किती निघतो 67. ओके समजलं का काय केलं मी तुम्हाला काय दिलं होतं 27x³ - 64y³
इज इक्वल टू तुम्हाला दिलं होतं इन ब्रॅकेट ax मायनस by आणि ब्रॅकेटमध्ये दिलं होतं cx चा स्क्वेअर c इंटू x चा स्क्वेअर प्लस d इंटू y चा स्क्वेअर प्लस 12xy. म्हणजे तुम्हाला इथे सरळ सरळ फॉर्म्युला दिलेला होता आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं 4a प्लस b प्लस 3c प्लस 2d. आणि इथे काय केलं मी, हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला ऑलरेडी. आज तो a क्यूब मायनस b क्यूब a मायनस b a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. तुम्हाला हे करायची पण गरज नव्हती, इथे तुम्हाला हिंट दिलेली आहे ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये. ओके, मला सांगा 27 हा कशाचा क्यूब असतो, 3 चा, म्हणून इथे 3x क्यूब लिहिला मायनस इथे 64 4 चा क्यूब आहे म्हणून 4y क्यूब दिलेला आहे. ओके, नंतर इथे काय होईल मग, ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची व्हॅल्यू आहे, 3a ची व्हॅल्यू मी 3x कन्सिडर केली म्हणून इथे 3x लिहिला मायनस 4y. ओके, नंतर काय केलेलं आहे, c च्या कोएफिशिएंट मध्ये काय x स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे इथे काय होईल 9x चा स्क्वेअर. ओके, नेक्स्ट इथे 12xy म्हणजे काय आहे 4 त्रिक 12 इंटू xy प्लस y ची व्हॅल्यू काय होईल 16y स्क्वेअर. आणि त्याच्यावरून आपण हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशन सोबत काय केलं मी कम्पेअर केलं. तर काय झाली, a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -4, c ची व्हॅल्यू 9, d ची व्हॅल्यू 16. आणि याला काय केलं मी, हे जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं याच्यात मी a b c आणि d ची व्हॅल्यू पुट केली आणि फायनल व्हॅल्यू काढली. तर मला फायनल आन्सर किती मिळाला 67. तर मित्रांनो बघा, इथे डिफरंट टाइप्स ऑफ मिसलेनियस क्वेश्चन घेतलेले आहे मी अल्जेब्राचे. आणि आता एक लास्ट लेक्चर राहील याचं, त्याच्यात मी तुम्हाला क्वाड्रॅटिक आणि काही अजून मिसलेनियस क्वेश्चन विचारतात तुम्हाला एक्झाम मध्ये ते घेणार आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये हा तुमचा जो टॉपिक आहे अल्जेब्राचा तो कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यात मी तुम्हाला मोस्टली आता जे NTPC वगैरे एक्झाम आहे किंवा अंडर ग्रॅज्युएट एक्झाम झाली किंवा ALP म्हणा, त्याच्यात तुम्हाला क्वाड्रॅटिकवर काही जीपमध्ये तुम्हाला प्रश्न आलेले आहे. आणि शक्यता आहे की ग्रुप डी मध्ये पण तुम्हाला येऊ शकते. आणि आगामी येणारी जी आपली NTPC आहे त्याच्यात तर 100%च राहील. तर तो पण एक आपण जो टॉपिक आहे तो कव्हर करून घेऊ आणि अल्जेब्राला ओव्हर करून. ओके, तर इथे काय करू, आजचा क्लास स्टॉप करू. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर काय करा, इव्हॉल्व करिअर अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वॉच करा. थँक्यू.